संदीपन ऋषींच्या आश्रमात कृष्ण आणि सुदामा एकत्र शिकत आणि एकत्र राहत होते. सायंकाळची वेळ होती. दोघेही येऊन गुरुजींचे चरण स्पर्श करून हात जोडून उभे राहिले. गुरुजींनी दोघांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, मुला कृष्ण, मुला सुदामा. मग दोघेही म्हणाले, आज्ञा द्या गुरुजी. गुरुजींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. दीर्घायुष्य लाभो मुलांनो, विद्या बुद्धी वाढो, यज्ञासाठी समिधा घेऊन या. दोघेही एक सुरात म्हणाले, आम्ही लगेच घेऊन येतो गुरुजी. मग गुरुजी पुन्हा म्हणाले, ऐका मुलांनो, ही गोधुळीची वेळ आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. ढग गडगडत आहेत. तुम्ही दोघे फार दूर जाऊ नका, नाहीतर मला चिंता वाटेल. मग दोघेही नम्रपणे म्हणाले, हो गुरुजी, आम्ही दूर जाणार नाही आणि समिधा घेऊन लगेच परत येऊ. मग दोन्ही मित्र जंगलात गेले. एकाच्या हातात कुऱ्हाड होती तर दुसऱ्याच्या हातात दोरी होती. मग कृष्ण म्हणाला, भाऊ सुदामा, पावसामुळे सगळ्या लाकडे ओले झाले आहेत. आता काय करायचं? मग सुदामा म्हणाला, हो कृष्णा, विखुरलेल्या काड्यांनी काम होणार नाही. एखाद्या ठुटक्याच्या झाडावरून कोरड्या फांद्या तोडाव्या लागतील. मग कृष्ण म्हणाला, तू बरोबर बोललास. तो बघ, त्या ठुटक्याच्या फांद्या अगदी कोरड्या आहेत. मी वर चढून फांद्या तोडतो, तू खाली गोळा करत राहा. कृष्ण लाकडे तोडू लागला. सुदामाने ते गोळा करून 2 गठ्ठे बांधले. मग सुदामा म्हणाला, बस झालं, आता खाली लवकर उतर. रात्र गडद होते. गुरुमाता काळजी करत असतील आणि गुरुजी आपली वाट पाहत असतील. मग कृष्ण खाली उतरला. दोघांनी प्रत्येकी एक एक गठ्ठा डोक्यावर घेतला. तेव्हाच पाऊस सुरू झाला. मग दोघेही मित्र लाकडे ठेवून झाडाच्या सावलीत बसले आणि आपापली चादर डोक्यावर घेतली. मग कृष्ण म्हणाला, भाऊ सुदामा. सुदामा म्हणाला, काय रे कृष्ण, काय झालं? मग कृष्ण म्हणाला, काही नाही. सुदामाने पुन्हा विचारतो, काय झालं कृष्ण, तुला भीती वाटते का? मग कृष्णा म्हणतो, नाही, मला भीती वाटत नाही. सुदामा हसून म्हणतो, तर मग काय झालं, थंडी वाजते का? मग कृष्ण, थंडी पण लागत नाही. मी तर हेच म्हणत होतो की गुरुजी सांगतात ना, बाहेर जाताना काहीतरी खायला नेहमी सोबत ठेवावं. मग सुदामा हसतो, हा म्हणजे तुला भूक लागली आहे असं तर म्हण ना. तो आपल्या बगलेत लपवलेली हरभऱ्याची पिशवी हळूच काढतो. मग कृष्णा म्हणतो, लागून काय उपयोग, आपण काही सोबत आणलंच नाही. माहीत असतं की इतका उशीर होईल तर काहीतरी घेऊनच आलो असतो. मग सुदामा खोटं बोलतो. मी सुद्धा काही आणलं नाही. पण तो चोरून चोरून पिशवीतून हरभरे काढून खातो. मग कृष्णा हसत विचारतो, सुदामा, तू काही खात आहेस का? गुरुमातेने तुला हरभरे दिले आहेत का? मग सुदामा गडबडून म्हणतो, नाही नाही, मी काही खात नाही. मग कृष्णा पुन्हा विचारतो, मग तुझे दात का वाजत आहेत? सुदामा अभिनय करून म्हणतो, हे तर थंडीमुळे वाजत आहेत. तो मुद्दाम दात किटकिटकवतो आणि कृष्णापासून लपून हरभरे खात राहतो. मग कृष्ण मनोमन हसतो. द्वारका नगरी. श्रीकृष्णाच्या राजमहालासमोर सुदामा फाटके कपडे घालून अनवाणी उभा असतो. मग द्वारपाल विचारतो, कोण आहात तुम्ही? राजमहालासमोर काय काम आहे? मग सुदामा म्हणतो, भाऊ. श्रीकृष्ण इथेच राहतात ना? मग द्वारपाल म्हणतो, हो का? सुदामा म्हणतो, मी खूप दुरून त्यांना भेटायला आलो आहे. मग द्वारपाल म्हणतात, कसलं काम आहे तुम्हाला? मग सुदामा म्हणतो, मला काही काम नाही आहे. मग द्वारपाल त्याला सांगतो, काम नसेल तर तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. मग सुदामा, भाऊ, मी त्यांचा बाल सखा आहे. खूप दुरून त्यांना भेटायला आलो आहे. द्वारपाल शंकेने पाहून म्हणतो, ब्रह्मदेव, तुम्ही इथून निघून जा.
मग सुदामा म्हणतो, भाऊ, मी सत्य सांगतोय, आम्ही दोघे संदीपन ऋषींच्या आश्रमात सहपाठी होतो. द्वारपाल आश्चर्याने म्हणतो. अरे रे ब्राह्मणदेव, तुमचं शुभ नाव काय? मग सुदामा म्हणतो. माझं नाव सुदामा आहे. मग द्वारपाल, आपण इथे थांबा, मी महाराजांना तुमच्या येण्याची बातमी देतो. द्वारपाल आत गेला आणि श्रीकृष्णांना सुदाम्याच्या येण्याची माहिती दिली. काही वेळाने श्रीकृष्ण अनवाणी अवस्थेत धावत दरवाजापर्यंत आले आणि सुदामाला मिठी मारली. हे पाहून द्वारपाल थक्क झाला आणि मग श्रीकृष्ण म्हणाले, या भाऊ सुदामा, या, खूप दिवसांनी आलात. सांगा, कसे आहात तुम्ही? एखादी वार्ता दिली असती तर मी स्वतः तुम्हाला घ्यायला आलो असतो. एवढं लांब यायला तुम्हाला त्रास झाला असेल ना? कृष्णा सुदामाचा हात धरून त्याला राजमहालात घेऊन गेले. श्रीकृष्णांनी सुदामाला सिंहासनावर बसवले आणि स्वतःच्या हातांनी त्याचे पाय धुवून दिले. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्ण प्रेमाने विचारतात, सांग भाऊ, वहिनी चांगल्या आहेत ना? आमच्यासाठी काय पाठवलं आहे त्यांनी? मग सुदामा लाजून म्हणतो, अरे बिचारी गरीब ब्राह्मणी काय पाठवणार? मग तो तांदळाची पिशवी लपवतो. तिने तर मला तुमच्याकडे पाठवलं आहे म्हणून आलो. मग कृष्णा हसून म्हणतो, हे होऊच शकत नाही की वहिनी माझ्यासाठी काहीच नाही पाठवणार. ती पिशवी उघडतात आणि तांदूळ खातात. वा, वहिनीने किती छान वस्तू पाठवली आहे. किती दिवसांनी एवढे स्वादिष्ट तांदूळ खायला मिळाले. मग कृष्णा म्हणतात, बरं मित्रा, आता आत ये, आंघोळ कर, जेवून घे आणि विश्रांती घे. सुदामा सेवकांसोबत आत गेला. कृष्ण तिथंच बसले आणि मनात विचार करू लागले. सुदामा माझ्या लहानपणीचा मित्र, माझा सहाध्यायी. आज याची ही अवस्था आणि या अवस्थेतही याला काही नको आहे. वहिनीने पाठवलं म्हणून आला. किती साधा, किती समाधान मानणारा आहे माझा हा बाल सखा. मग कृष्ण हाक मारतात, अरे कुणी आहे का? द्वारपाल. आज्ञा द्या महाराज. मग कृष्ण म्हणतो, विश्वकर्माजींना बोलवा आताच. मग विश्वकर्माजी आले आणि म्हणाले, महाराज, काय आज्ञा आहे? मग कृष्ण म्हणाले, विश्वकर्माजी, सुदामा माझा बाल सखा आहे. ते इथे आले आहेत, पण ते घरी पोहोचण्याआधीच त्यांचं घर अगदी माझ्या राजमहालासारखं करून टाका. आणि बघा, सगळं सामान आणि सोयी सुविधा देखील माझ्या महालासारख्याच असल्या पाहिजेत. मग विश्वकर्मा म्हणाले, जसे आदेश महाराज. आणि ते निघून गेले. कृष्ण पुन्हा म्हणाले, द्वारपाल, मंत्र्यांना बोलावून आणा. मग मंत्री आले. कृष्ण म्हणाले, मंत्रीजी, सुदामा माझा बाल सखा आहे. त्यांच्या घरी धन धान्य आणि सुख वैभवाची अशी सारी साधनं पोहोचवा की ते माझ्यासारखेच सुखाने राहतील. आम्ही दोघे एक आहोत आणि दोघे समान राहिलो पाहिजे. आणि हे सगळं सुदामाला ते घरी पोचल्यावरच कळलं पाहिजे. मग मंत्री म्हणाले, जसं आदेश महाराज. आणि ते निघून गेले. कृष्णाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले.